23 एप्रिल रोजी जालना शहरातून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेल्या गाडी क्रमांक MH16 AT 8302 या कारमधून 3 व्यक्ती अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी सदर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध गांजाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले। या गाडीमध्ये विजय अशोक गाढे वयवर्षे 40 राहणार शेवगाव, अमोल द्वारकादास चांदणे वयवर्षे 32 राहणार रुई तालुका अंबड जिल्हा जालना, बाबासाहेब पंढरीनाथ मुंजवार वयवर्षे 36 राहणार भारडी तालुका अंबड जालना या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून 85 किलो 640 ग्रॅम गांजा तसेच गुन्ह्यात वापरलेली कार व 4 मोबाईल असा एकूण 28,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे दहशतवाद विरोधी शाखा जालना यांच्या तक्रारीवरून चंदनजीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, बाबासाहेब खार्डे, यासीन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अख्तर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती शिवरकर, विनोद गडदे, कैलास कुरेवाड, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखेचे रुस्तुम जयवाळ, रामप्रसाद पवरे, गोपाल कौशिक, संतोष श्रीवास, इर्शाद पटेल, सचिन राऊत, कैलास चेके, चालक भरत कडुळे, सौरभ मुळे, गणेश वाघ यांनी केले आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। स्थानिक गुन्हे शाखेने काही गांजाची मोठी कारवाई केलेली आहे, काय सांगताल सर माहिती? माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी सर, सिटी DPO श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या सूचनेनुसार मागील काही दिवसापासून अवैध धंद्यावर विशेष कारवाईची विशेष मोहीम सुरू असून त्या संदर्भाने काल ATBचे PSI श्री खार्डे साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली, MDP गांजाची गोपनीय माहिती मिळाली। सदरील माहितीवरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ATB दहशतवाद विरोधी पथक अशा 2 शाखाचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आलं व संयुक्त पथकाने जालना औरंगाबाद जालना रोडवर फ्लोराईन हॉटेलसमोर एका स्विफ्ट गाडीमधून 3 आरोपी व 85 किलो 640 ग्राम एवढा गांजा, स्विफ्ट गाडी व 4 मोबाईल असा एकूण 3 आरोपीकडून एकूण 28,93,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व सदरील प्रकरणात पोलीस ठाणे चंदनजीरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला।